दुसऱ्या दिवशीची सकाळ ही खांडेकर कुटुंबासाठी खूप टेन्शनची असते. कारण केदार खांडेकर अंपायरचा वारस आहे की नाही हे ठरणारा असतो. नमस्कार प्रेक्षकांनो, ताडणी या मालिकेचा नुकताच प्रोमो समोर आला असून त्यामध्ये खूपच ट्विस्ट पाहिला. इकडे कौशिकी काही गडबड नको व्हायला प्रेस कॉन्फरन्स सिक्युरिटीची चौकशी करते. DNA रिपोर्टमध्ये काही कॉम्प्रोमाइज नको, लॅबमधून डायरेक्ट माझ्याकडे रिपोर्ट आले पाहिजे अशी फोनोबोते. कौशिकी केदारला येताना पाहते. केदारला बहिणीच्या इमोशन्सने बोलते, केदार काळजी नको करू, रिपोर्ट पॉझिटिव्ह येतील, तुझा हक्क रिस्पेक्ट तुला मिळणार, यू आर माय फॅमिली. इकडे युवराज खूपच रागाने बोलत असतो, स्वतः देव असला तरीही एकत्र नाही करू शकत तुम्हा सर्वांना. खूप नाटकं चालू होती, माझा मुलगा. इकडे चेतना काकू, पद्मिनी काकू ही कॉन्फरन्सची वाट पाहत असते. इकडे रिपोर्टर सर्व जमा झालेले असतात आणि एकच प्रश्न विचारतात की हा केदार कोण आहे? केदार हा तुमचा मुलगा आहे का? दयानंद काकांना सर्वजण विचारत असतात, तुमचे कोणाशी काही अनैतिक संबंध होते का? केदार काहीसा नर्वस टेन्शनमध्ये असतो, कारण त्याची आई कोण आहे हा प्रश्न सारखा विचारला जातो. इकडे पद्मिनीच्या पोटी जन्माला नाही आला तर त्याची आई कोण आहे हा प्रश्न विचारतात. तेवढ्यात तिथे कौशिकी येते, बोलते की पद्मिनी त्याची आई नसून देवकी दयानंद खांडेकरांचा मुलगा आहे. पुढे कॉन्फरन्समध्ये काय होतंय, DNA रिपोर्टमध्ये काय सांगितले जातं हे पाहण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी मालिका तडका या चॅनलला. धन्यवाद.